नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इलेक्ट्रिक पोलाखाली किंवा तारेखाली पंप इन्स्टॉल का करू नये, त्याने काय तोटा होऊ शकतोय किंवा आपल्या सोलर पंपाला काय हानी होऊ शकते किंवा सोलर पंप खराब होऊ शकतोय का काय. तुम्ही बरेच वेळेस ऐकलं असेल, ज्यावेळेस तुम्ही कंपनी निवडता किंवा तुम्हाला मटेरियल घरपोच येतं किंवा तुम्ही मटेरियल आणायला जात्या, त्यावेळेस तुम्हाला कंपनीवाले सांगता की तारेखाली खड्डा घेऊ नका किंवा तारेखाली पंप आपला इन्स्टॉल नाही झाला पाहिजे. तर ते का सांगतात किंवा त्याच्या मागचं कारण काय आहे, का त्याच्या खाली पंप बसल्यानंतर काय प्रॉब्लेम येऊ शकतोय, तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जी इलेक्ट्रिकची वायर आहे त्याच्यामध्ये करंट असतो, इथं तुम्हाला माहिती आहे. आणि आपला सोलर पंप जो आहे तो उन्हानेच चालतो, हे बी तुम्हाला माहितीच आहे. ते काय होतं, तारीखाली ज्यावेळेस आपण पंप इन्स्टॉल करतो त्यावेळेस जो तारीतला करंट आहे आणि वरून येणारा जो प्रकाश आहे ते दोघं एकत्र होत्या आणि जे आपल्या सोलर पॅनल आहे, जेव्हा हे तुम्ही बघू शकता याच्यावरती पडतो आणि त्याने काय होतं, करंट हाय होतो आणि त्याने आपले जे सोलर पॅनल आहे ते जळून जातात किंवा डॅमेज होऊन जातात जास्त करंट झाल्यामुळे. आणि काही वेळेस काय होतं, ज्यावेळेस पाऊस चालू राहतो, पावसाळ्यामध्ये पाऊस येतो आणि त्या इलेक्ट्रिक तारीमध्ये करंट असतो, ते वायर चालू असते, त्यावेळेस काय होतं, आपण जर पावसाळे चालू केला पंप तर वल्ल्याने सोलर पंपाला जर तुम्ही हात लावला तर करंट यायला असतो किंवा डायरेक्ट आर्थिंग असते आणि तुम्ही जर त्याला हात लावला तर ते धोकादायक असू शकतं आणि तिने करंट बसतो. अक्षरशः मित्रांनो, मी एकदा एका सोलर पंपाजवळ गेलो होतो व्हिडिओ बनवण्यासाठी, तर तेव्हा ते असंच एका तारीखाली होता, मी त्याच्यावरती हात लावला तर मला शॉक बसला होता. त्याच्यामुळं तर कसं राहतं, काही शेतकरी बांधवांचे पंप घराजवळ असतात किंवा त्यांच्या घरी लहान पोरं असतात, गेला सोलर पंपाजवळ हातबीत लावला पावसा पाण्याचे वल्ल्याचे, तर त्याला करंट बसू शकतोय, काही बी होऊ शकतं. त्याच्यामुळं मित्रांनो, तारीखाली सोलर पंप बसवण्यासाठी मनाई आहे. त्याने काय होतं, 5 वर्षाचा इन्शुरन्स आहे मित्रांनो कंपनीचा, पण त्यासाठी खूप प्रोसेस आहे, लय मोठा झेमेला आहे आणि त्याच्यातल्या त्यात आहे ना, इन्शुरन्स लवकर क्लेम नाही होत, त्याला खूप दिवस लागतात. आणि ते कसं होतं, जर तुमचा वावर एखाद्या आडनिडीमध्ये आहे किंवा तिथं इलेक्ट्रिक वायर नाही, काही नाही, आणि तुमचं सोलरवर जर भरणं आहे तर ते काम तुमचं अटकू शकतं. तुमचं जर वावरात काही लावेलं असलं तर ते जळू शकतं बिना पाण्यामुळं. तर मित्रांनो, सोलर पॅनल डॅमेज होऊ नये त्यासाठीच तुम्ही तारीखाली पंप बसू नका, त्याने खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमचं सोलर जिथं 25-30 वर्ष जाणार आहे तिथं खूप लवकर खराब होऊन जातं. जे पॅनल आहे, आता बघा तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो, आता ही पॅनल आहे, याच्यामध्ये एक डबी लावली आहे, तुम्ही बघू शकता. याच्यात एक डबी राहते, सगळ्या प्लेटचा जो पॉवर आहे इथं मध्ये येतो या डब्बीमध्ये, ती डब्बी डायरेक्ट जळून जाते मित्रांनो. तर त्यासाठी तुम्ही तारेखाली किंवा डीपी आहे, डीपीच्या शेजारी पण बसू नका आणि तारेखाली पंप बसू नका. आणि सपोज मित्रांनो, आता जेव्हा ही विहीर आहे तुम्ही बघू शकता आणि जेव्हा इकडं एक पोल आहे, आता उन्हामुळं दिसत हो नाही काय माहिती, ऊन जास्त आहे मित्रांनो त्याच्यामुळे दिसणार नाही. आता इथे एक पंप आहे, पण जो आपला इलेक्ट्रिक पोल आहे त्याच्यापासून सोलर 10 फूट अंतरावर आहे, 10-15 फूट. तर एवढ्या अंतरावर काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो. जर तुमच्या विहिरीवरती जर इलेक्ट्रिक पोल असेल तर त्याच्या विरुद्ध दिशेला तुम्ही सोलर पंप इन्स्टॉल करा किंवा सोलर आपलं इलेक्ट्रिक जी वायर आहे त्याच्यापासून 20-1 फूट लांब अंतरावर पंप इन्स्टॉल करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही आणि कंपनीला काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि मित्रांनो, अजून एक, जर सोलर पंप, आता तुम्हाला मी बाहेरच्या बाजूने दाखवतो, एक मिनटं मित्रांनो. आता बघू शकता हे 6 पॅनल आहे मित्रांनो, आणि जी प्लेट आहे या प्लेटमध्ये बारीक बारीक तारी लावलेला आहे आणि याचा करंट सगळ्या प्लेटमधून फिरतो आणि त्या डबेमध्ये जातो. तर याच्या जे तारी आहे त्या तारीचा डायरेक्ट ब्लास्ट होतो आणि त्याच्यातून जाळसुद्धा येतो आणि ते एकदम धोकादायक असू शकतं. तर बघू शकता, आता तुम्हाला मी पोल दाखवतो, तर बघू शकता बा तिकडं पोल आहे आणि त्या पोलपासून साधारण 20 फूट अंतरावर पंप इन्स्टॉल केला आहे, कारण की त्यांना बी ही माहिती दिली ती, त्याच्यामुळे त्यांनी पंप थोडासा लांब इन्स्टॉल केला आहे. नाही तर ते पहिले तारीखालीच खड्डा घेणार होते, त्यांना माहिती सांगितल्यामुळं त्यांनी इकडं लांब खड्डा घेतला आहे. असं जर मित्रांनो तुमच्या विहिरीवरती जर पोल असेल किंवा डीपी असेल तर तुम्ही बी डीपीजवळ किंवा तारीखाली पंप इन्स्टॉल करू नका, खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो आहे आणि या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो. तर भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो.